नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, आजची तारीख आहे 26 नोव्हेंबर. परंतु 3 दिवसांमध्ये म्हणजे 26 ते 28 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये हे तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. परंतु आज फक्त प्रामुख्याने 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरल्या असतील अशा सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता यामध्ये फक्त तुम्हाला 6वा हप्ता 2100 रुपयांचा मिळणार नाही, तर यामध्ये तुम्हाला मागील 7,500 रुपये सोबतच तुमच्या गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि तुमचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आता जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा HDFC बँक किंवा पोस्टाचं खातं असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ 100% पूर्ण पाहायचा आहे. त्यानंतर सर्व अपडेट अगदी सविस्तर तुमच्या लक्षात येऊन जातील. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या तुमच्या कामाच्या माहितीसाठी अपडेट घेऊन येत असतो. तर त्याच्याच पुढे बघू शकता 26 ते 28 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये जी महत्त्वाची आज अपडेट आलेली आहे. आज 26 नोव्हेंबर आहे. तर या 3 दिवसांमध्ये कशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत त्याविषयी अपडेट आलेले आहे. बघा, आज काय झालेलं आहे की महाराष्ट्रामधील 1,70,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये पाठवलेले आहेत. बघा, राज्यामधील संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील 1,70,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टच्या अगोदर 7,500 रुपये पाठवलेले आहेत. परंतु आताच्या माहितीनुसार आज जी आलेली माहिती आहे तर त्या माहितीनुसार 2100 रुपयांचा जो हप्ता आहे तर तो हप्ता पूर्णपणे 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे. म्हणजेच 1,70,00,000 महिला 31 ऑगस्टपर्यंत होत्या. परंतु तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत फॉर्म भरण्याची मुदत असल्यामुळे राज्यामधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3 दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. परंतु आज फक्त या 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कशाचे पैसे आज जमा होणार आहेत ते सुद्धा आलेलं आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जी पहिली सूचना दिलेली आहे तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आचारसंहितेमुळे ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतील. बघा, आचारसंहिता 15 ऑक्टोबर रोजी सुरू केलेली होती. त्याच्यानंतर कोणालाही पैसे आले नव्हते. परंतु ज्या माता भगिनींचे जुलै महिन्यापासून जे मागचे पैसे होते तर त्याच्यामध्ये त्यांना फक्त 4,500 रुपये दिले किंवा काही महिलांना फक्त 3,000 रुपये दिलेले होते. बघा, तर तुम्हाला जे मागचे टोटल तुमची किती जरी रक्कम असेल ते अगोदर रक्कम दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला 6वा हप्ता दिला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची सूचना दिलेली आहे. आता त्याच्याच पुढची जी दुसरी सूचना आहे ती सुद्धा बघून घेऊयात. बघा, ज्यांना मागचे पैसे आले असतील तर त्यांना आज 2100 रुपयांचा हप्ता येणार आहे. परंतु फक्त 15 जिल्ह्यांमध्ये. म्हणजेच तुम्हाला मागचे डायरेक्ट 7,500 रुपये आले असतील तर तुम्हाला आज तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्तासुद्धा जमा करण्यात येणार आहे. परंतु यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहेत. कोणकोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत? राज्यामध्ये 2,50,00,000 इतक्या महिला याच्यासाठी पात्र ठरलेले आहेत. तर अगदी सविस्तर बघून घेऊया. तर त्याच्याच पुढे बघू शकता एकनाथ शिंदे साहेबांची महत्त्वाची जी तिसरी सूचना आहे तर त्या सूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघून घेऊयात. बघा, 15 जिल्ह्यातील महिलांनी आपले आधार कार्ड लिंक आहे का ते आज चेक करायचं आहे. बघा, तुम्ही काय करायचं आहे, आता जे प्रमुख मी तुम्हाला 15 जिल्हे सांगणार आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही असाल किंवा तुम्ही राहत असाल तिथून तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर तुम्ही आजच्या आज काय करायचं आहे ते लक्ष द्या. बघा, 35 लाख महिलांसाठी DBT तयार करण्यात आलेले आहे. म्हणजेच या 15 जिल्ह्यांमधील ज्या 35 लाख महिला आहेत तर त्यांच्यासाठी DBT तयार करण्यात आलेले आहे आणि उर्वरित 1,20,00,000 महिलांना 3 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. बघा, जे प्रमुख 15 जिल्हे सांगणार आहे तर त्या महिलांनी काय करायचं आहे की आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का ते आजच्या आज लगेच चेक करून घ्यायचं आहे. आता हे चेक कसं करायचं आहे बघा, तुमचा आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला माय आधार या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे आणि आपला तिथं आधार नंबर टाकायचा आणि जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे त्याच्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP तिथं सबमिट केल्यानंतर आपला आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का, जर लिंक असेल तर ते ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे. म्हणजेच परत तुम्हाला काहीही
अडचण येणार नाही। आता त्याच्याच पुढे बघू शकता 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये सर्वांना पैसे येणार आहेत, परंतु आजची तारीख आहे 26 नोव्हेंबर। तर आज प्रमुख जे 15 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत, परंतु हे जे 15 जिल्हे आहेत तर हे कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। बघा याच्यामध्ये जळगाव जिल्हा आहे, सोबतच धुळे जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, गोंदिया सोबतच सातारा जिल्हा आहे, पुणे आहे, मुंबई आहे, परभणी आहे आणि जालना आहे। प्रामुख्याने हे 9 जिल्हे झाले, अजून तुमचे 6 जिल्हे राहिलेले आहेत। आता याच्यामध्ये जो भंडारा जिल्हा आहे तर या भंडारा जिल्ह्यामध्ये मागील काही महिलांना पैसे आलेले नव्हते। सोबतच याच्यामध्ये जो नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये काही महिलांना 7,500 रुपये अजून भेटलेला नाही। सोबतच या साईडला आलं तर बीड आहे, जालना आहे, सोबतच वाशिम आहे। प्रामुख्याने या 6 जिल्ह्यांमध्ये अजून पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे चंद्रपूर सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता उर्वरित जे जिल्हे आहेत जशा पद्धतीने गोंदिया असेल, गडचिरोली असेल, धुळे असेल, नाशिक असेल, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, आता हे उरलेले जिल्हे आहेत तर त्यांना 28 नोव्हेंबरपर्यंत 100% पैसे येणार आहेत। तुम्ही सुद्धा काळजी करायची काही गरज नाही। महत्त्वाचे जे अपडेट दिलेले आहेत ते सुद्धा सांगणार आहेत, परंतु आजच्या या 15 जिल्ह्यांमधील महिलांनी काय कामं करायचे आहेत ते सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे, ते पहिल्यांदा बघून घेऊयात। परंतु तुम्हाला हे प्रामुख्याने 15 जिल्हे सांगितलेले आहेत, तर तुमचा याच्यामध्ये जिल्हा असेल तरच तुम्ही हे अपडेट लक्षात घ्या, परंतु ज्यांचा जिल्हा नसेल त्यांनी सुद्धा अपडेट लक्षात घ्या, कारण तुमचे सुद्धा 3 दिवसांमध्ये पैसे जमा होणार आहेत। आता त्याच्याच पुढे बघू शकता 28 नोव्हेंबरपर्यंत तुमची जी शेवटची अपडेट असणार आहे, तर ही शेवटची अपडेट काय असणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा याच्यामध्ये पहिली जी अपडेट करायला सांगितलेली आहे तर ती अपडेट म्हणजे तुमचा आधार लिंक असेल तरच पैसे येतील। बघा जर तुमचं आधार कार्ड लिंक असल्यास पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। सर्वांना माहिती आहे हे पैसे डीबीटीद्वारे येत आहेत, डायरेक्ट अकाउंटवरती येत नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 35 लाख महिलांची डीबीटी आज तयार करण्यात आलेले आहेत। उर्वरित ज्या महिला शिल्लक राहिलेल्या आहेत तर त्या माता भगिनींना सुद्धा हे पैसे येतील। बघा पहिला मुद्दा झाला, शेवटची अपडेट आहे त्याच्यातला पहिला मुद्दा आधार कार्ड लिंक करणे। आता दुसरी जी अपडेट आहे तर त्याच्यामध्ये आज फक्त 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील, म्हणजे उर्वरित जे तुम्हाला सांगितलेले आहेत ना अदर जे जिल्हे राहिले तर त्यांना 3 दिवसांमध्ये पैसे येतील। आता याच्यामध्ये काही जास्त महिलांचा सुद्धा डीबीटी तयार होऊ शकतो, परंतु 15 जिल्ह्यांमध्ये 35 लाख महिला आहेत तर त्या 35 लाख महिलांसाठी डीबीटी तयार करण्यात आलेले आहे। त्याच्याच पुढची जी तिसरी अपडेट आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या माता भगिनींना अर्धवट पैसे भेटलेले असतील तर त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार, म्हणजेच 21 रुपये त्यांना दिले जातील। परंतु ज्यांना अर्धवट 4,500 रुपये, 3,000 रुपये अशाप्रमाणे जर मिळाले असतील तर तुम्हाला हे अगोदर पैसे येणार आहेत। म्हणजेच काही महिलांना 15 जिल्ह्यांमध्ये ज्या माता भगिनी आहेत त्यांना 7,500 रुपये अगोदर येतील, त्याच्यानंतर 6वा हप्तासुद्धा येणार आहे। सोबतच चौथी जी महत्त्वाची अपडेट आहे याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की नवीन फॉर्मसुद्धा 2 दिवसामध्ये सुरू होणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केलेली होती, तर त्या ताईंसाठी ही महत्त्वाची अपडेट सांगितलेली आहे। बघा नवीन फॉर्मसुद्धा 2 दिवसामध्ये सुरू होणार आहे। आणि 5वी अपडेट काय करायची आहे की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, 100% पैसे येतील, परंतु महत्त्वाच्या अपडेट दिलेल्या असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। तुमच्या गरजवंत मैत्रिणीपर्यंत, ताईंपर्यंत, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। परंतु जर तुमच्या मनामध्ये काय अडचण असेल तर कमेंटद्वारे सुद्धा विचारायचं आहे। परंतु शेवटची सांगतोय अजून की 15 जिल्ह्यांमध्ये आज फक्त एवढेच पैसे येणार आहेत, फक्त 15 जिल्ह्यातील महिलांसाठी। जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।